कात्यायनी रूपातील देवी आर्यदुर्गेचे दर्शन आपण घेत आहोत आणि त्यानिमित्त आयोजित भक्ती नाट्यधारा हा अभंग भावगीत नाट्यगीत या स्वरूपातील सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक श्री हेमंत देशमुख सर. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांना उत्तम अशी साथ संगत करणार आहेत तबला साथ प्रमोद उर्फ राजू धाकरस आपल्या खारेपाटणचे. जोरदार टाळ्या. संवादिनी साथ करतायत संगीत क्षेत्रामध्ये नामवंत हार्मोनियम वादक रत्नागिरी येथील चैतन्य पटवर्धन. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी मंजिरी साथ करणार आहेत आजच्या तालवाद्याची श्री जयेश प्रभुदेसाई जयंत प्रभुदेसाई आणि आजचं ध्वनी संयोजन केलेलं आहे नाना डंबे आणि अर्थातच त्यांचे सुरजीत धवन हे सहकारी आणि जयेश यांच्या वतीने आपण गुलाब पुष्प देऊन कलाकारांचं स्वागत करूया. सुरुवातीला श्री हेमंत देशमुख सर. सर बसून घ्या काय जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. त्यानंतर आजचे तबला साथ करणारे प्रमोद उर्फ राजू धाकरस गुलाब पुष्प त्यांच्यासाठी. जयंत प्रभुदेसाई आज तालवाद्याची साथ करतायत मंजिरी साथ. हार्मोनियम साथ करतायत चैतन्य पटवर्धन. त्यांनी गुलाब पुष्प स्वागताचं स्वीकारावं. दुर्गाप्रसाद काजळेकर सचिव स्वागत करतात. त्यानंतर आज खास आकर्षण म्हणजे ज्यांचं निवेदन आपण ऐकणार आहोत. लक्षात घ्या त्यांचं नाव निबंध असं आहे. निबंध वाचला जातो लिहिला जातो त्याच्यावर विचारमंथन केलं जातं पण निबंध बोलू शकतो त्याचं उत्तम प्रतीक आज आपण ऐकणार आहोत. जोरदार टाळ्या. गेल्या वर्षी पण ते होते आणि त्यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आदरणीय निबंध कानेटकर सरांचं स्वागत. त्याप्रमाणे आजचे ध्वनी संयोजक नाना डंबे सुरजीत धवन या आणि शुभम सहकारी. ठीक आहे शुभम आलो आहे का नाही आहे. ठीक आहे आता कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करतो. धन्यवाद. सुस्वागत. नमस्कार. गजाननाला वंदन करुनी सरस्वतीचे स्तवन करोनी मंगल शिवपद मनिस्मरोनी सद्भावाने मुदित मनाने अष्टांगाची करुणी ओझर वाहतो ही दुर्वांची जुनी. जीवनातल्या प्रत्येक क्षणाचं गाणं होऊ शकतं फक्त जगण्याचा सूर असायला. भोवतीच्या रंगोत्सवातून आयुष्याचा दीपोत्सव उजळू शकतो त्यासाठी ज्ञानाचे डोळे हृदयातून उघडायला. रसिको दुःखाचे खत धरून जीवनाचा रोग आनंदाच्या आकाशात बहरत ठेवण्याच्या शुभेच्छेनं या शब्द स्वर तालांच्या मैफिलीमध्ये मी निबंध कानेटकर माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या गायन सेवेमध्ये उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवृंदांना ही त्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. बालपणीचा काळ सुखाचा आठवतो मी घडोघडी आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जोडी. बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून सोबती कोणी दुर्जन कोणी सज्जन तरुण कोणी कुणी वृद्धपण या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडविली तशीच घडली आयुष्याची घडी वाहतो ही दुर्वांची जोडी. मगाशी गजाननाला टाळ्या वाजवल्यात म्हणून हे परत म्हटलं नाही हा. ते यासाठी म्हटलं की या काव्याचे कवी प्रख्यात नाटककार बाळ कोलटकर यांचं जन्मशताब्दी वर्ष परवाच्याच दिवशी सुरू झालं.
26 सप्टेंबरला बाळ कोल्हटकरांचं जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आणि त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना त्यांना आदरांजली अर्पण करावी, कारण बाळ कोल्हटकर हे कोकणचे सुपुत्र आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे हे कोल्हटकरांचं मूळ गाव आणि या कोकणच्या सुपुत्राला वंदन करून आजच्या या मैत्रीचा आम्ही आरंभ करतो आहोत. आपल्याकडे पद्धत आहे की कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण नेहमीच गणेशाच्या वंदनेने करत असतो. त्याच्यामुळे गणेश स्तवनानं आपण आजच्या आपल्या मैत्रीला प्रारंभ करूया. गणपती गणराज धुंडीराज महाराज. गणपती गणराज धुंडीराज महाराज. गणपती गणराज धुंडीराज महाराज. गणपती गणराज धुंडीराज महाराज. चिंतामणी मोरेश्वर चिंतामणी मोरेश्वर या विना नाही कारण. गणपती गणराज धुंडीराज महाराज. गणपती गणराज धुंडीराज आकार उकार मकार तुझी शुद्ध अनिवार. आकार उकार मकार तुझी शुद्ध अनिवार. ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेश एकरी तेज अवतार. गणपती गणराज धुंडीराज महाराज. गणपती गणराज धुंडीराज महाराज. त्रिगुणी नानी कर
या भागातले प्रख्यात निवेदक श्री कात्रेजी यांनी आमचं स्वागत केलं आणि ते स्वागत करताना श्रोत्यांना एक सूचना केली. तेवढ्यामध्ये फक्त म्हणजे कात्रेजींच्या कोणत्याही शब्दामध्ये दुरुस्ती करण्याची माझी पात्रता नाही हे लक्षात घेऊन सुद्धा तेवढ्यामध्ये फक्त एक दुरुस्ती करतो की जरी लवकर उठून जायचं असलं तरी सुद्धा पुढे येऊन बसायला हरकत नाही, आम्हाला काहीही वाटणार नाही. तुमची वेळ झाली की तुम्ही जाऊ शकता, पण जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत पुढे येऊन बसायला अजिबात हरकत नाही, एवढीच फक्त विनंती करतो. यानंतर आपण पुढच्या एका पदाकडे वळणार आहोत. हे पद पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं पद आहे. या पंडितराज जगन्नाथ या नाटकाबद्दलचा एक किस्सा या पदाच्या निमित्ताने सांगावा का असा विचार करत होतो, पण तो किस्सा जो आहे तो भालचंद्र पेंढारकरांच्या कार्यक्रम म्हणजे त्यांचा नाट्यप्रयोग वेळेत सुरू करण्याबद्दलचा आहे. आणि म्हणून एक क्षण मनामध्ये असं आलं की हा किस्सा मी सांगू का, कारण 5:30चा कार्यक्रम 6:30ला सुरू झालाय, त्याच्यामुळे तो नैतिक अधिकार मला आहे का, अर्थात आम्ही 4:30 वाजता आलो होतो, त्याच्यामुळे त्या नैतिक अधिकारांनी तुम्हाला तो किस्सा सांगतो. याचं कारणही सांगतो की या गाण्याबद्दल अनेक वेळेला बोललं ऐकलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणून फक्त पेंढारकरांचा किस्सा सांगतो. पेंढारकर हे वेळेच्या बाबतीत अत्यंत पर्टिक्युलर होते. म्हणजे लोकांच्या मध्ये असा समज होता किंवा लोकांना ही ठाम धारणा होती की पेंढारकरांचा प्रयोग आहे ना तो 9 वाजता म्हणजे बरोबर 9 वाजता सुरू होणार. हे लोकांनाही माहिती होतं, त्याप्रमाणे लोक वेळेच्या आधी जाऊन बसायचे. घटना अशी घडली, दिल्लीमध्ये पंडितराज जगन्नाथ नाटकाचा प्रयोग होता. संध्याकाळी 6:30 वाजताचा प्रयोग. 6:15 वाजता पहिली घंटा देण्यात आली आणि पहिली घंटा दिल्याबरोबर यशवंतराव चव्हाण धावत रंगपटामध्ये गेले, पेंढारकरांना भेटले आणि पेंढारकरांना म्हणाले, अहो आजच्या प्रयोगाला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू येणार आहेत आणि ते येण्यापूर्वी तुम्ही प्रयोग सुरू करणार. पेंढारकर मात्र प्रयोग वेळेत सुरू करण्याच्या आपल्या निश्चयावरती ठाम होते. यशवंतराव चव्हाणांनी पंडितजींना नेहरूजींना फोन केला आणि त्यांना सांगितलं. त्यावर नेहरूंनी सुद्धा यशवंतरावांना सांगितलं की माझी एक मीटिंग सुरू आहे, ती मीटिंग संपल्यानंतर मी येतो, पण प्रयोग वेळेत सुरू करण्याची त्यांची शिस्त त्यांना पाळू द्या, प्रयोग वेळेत सुरू करू द्या. आणि ठरल्याप्रमाणे 6:30 वाजता पंडितराज जगन्नाथ नाटकाचा दिल्लीतला प्रयोग सुरू झाला. प्रयोग थोडासा झाल्यानंतर पंतप्रधान प्रयोगासाठी आले. इतकंच नव्हे, त्यांनी पेंढारकरांचा मध्यंतरामध्ये सत्कारही केला. मला मित्रांनो सांगायची ती गोष्ट अशीच आहे, एवढीच आहे की वेळ पाळण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांसाठी सुद्धा मी थांबत नाही. ही शक्ती ही ताकद दाखवणारा माझा रंगभूमीवरचा कलाकार होता, ज्याचं नाव होतं भालचंद्र पेंढारकर. आता पदाकडे येतो. पद सगळ्यांना तुम्हा सगळ्यांच्या माहितीचं आहे. त्या पदाबद्दल खूप काही बोलता येण्यासारखं आहे. 2 ओळीत फक्त पदाचं विवेचन संपवून गाण्याकडे जाऊया. पदाचं शब्द आहेत जय गंगे भागीरथी. आता जय गंगे भागीरथी म्हटल्यानंतर पटकन आपल्या डोळ्यासमोर जे काही येतं ते इतकंच आहे की भगवंत किंवा पालक आपल्या कुठल्याही कामाचं श्रेय स्वतःकडे घेत नाही, ते दुसऱ्याला देऊन मोकळे होतात. वास्तविक सगर ऋषींनी 3 पिढ्या तपश्चर्या केली. 3 पिढ्या तपश्चर्या केल्यानंतर 3ऱ्या पिढीमध्ये भगीरथाची तपश्चर्या फळाला आली. भगवंत प्रसन्न झाले, तुला काय हवा तो वर माग म्हणून सांगितलं आणि ह्या भारताला सुजलाम सुफलाम करण्यासाठी गंगेचा जो ओघ आहे तो मर्यादित करून माझी ही भूमी, माझी ही भारतवर्ष हे सुजलाम सुफलाम करा अशी मागणी भगीरथाने शंकरांकडे केली आणि ती शंकरांकडे केलेली मागणी शंकरांनी पूर्ण केली. वास्तविक गंगा शंकरांनी आणली, पण त्याला नाव काय दिलं? जय गंगे भागीरथी.
कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आयोजकांच्या वतीनं एक सूचना आहे. दर्शन रांगेमध्ये जे भक्तगण उभे आहेत त्यांच्यापैकी ज्या बंधुवर्गाला फक्त दर्शन घेऊन पुढे जायचंय त्यांनी रांग सोडून पुढे जाऊन दर्शन घेऊन पुढे जायला हरकत नाही. ज्या महिला भगिनींना ओटी भरायचे त्या फक्त रांगेमध्ये उभ्या राहतील, म्हणजे थोडीशी रांग कमी होईल असे आयोजकांच्या वतीनं. मला वाटतं मी दुसऱ्या वर्षी आल्यामुळे मला आयोजकांच्या मध्ये गणून त्यांनी मला सूचना करायला सांगितली होती, ती आयोजकांच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवली. गणेशाचं स्तवन झालं. गणेशाच्या स्तवनानंतर भवानी शंकरांचंही आपण स्तवन केलं. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आणि आज ज्या देवतेचा उत्सव गेली 7 दिवस आपण करतो आहोत, आजचा 7वा दिवस आहे. आणि तर त्या दुर्गा मातेचं स्तवन या कार्यक्रमामध्ये यानंतर आपण करूया. पण त्या स्तवनाकडे जाण्यापूर्वी आज अशा एका दुर्गेचा आठव करायचा आहे, कारण आजचा दिनविशेष असा आहे की आज दिनांक 28 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर हा दिवस भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्मदिवस आणि म्हणून त्यांचा आठव करून त्या दुर्गेच्या स्तवनाकडे आपण जायचं. त्याबद्दलही एक आमचे भाऊ मराठे, प्रख्यात निवेदक भाऊ मराठे एक किस्सा सांगायचा की ते असं म्हणाले की एकदा एका ठिकाणी कार्यक्रम चालू होता दीदींबद्दल आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने दीदींच्या बद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत होतो, किस्से सांगत होतो. आणि मध्यंतरामध्ये एक गृहस्थ मला म्हणाले भेटायला आले. भाऊ सांगत होते, भाऊ मराठे. मध्यंतरामध्ये म्हणाले एक गृहस्थ मला भेटायला आले आणि ते म्हणाले की तुम्ही दीदींबद्दल खूप छान बोलता आहात, खूप बरीच माहिती तुम्ही सांगितली आहात, पण माझ्या वडिलांनी दीदींवरती एक काव्य केलंय, तर तेही तुम्ही मी तुम्हाला ते देतो तर ते तुम्ही घ्याल का तुमच्या निवेदनामध्ये. भाऊ मराठे असं म्हणाले, हा ठीक आहे मी घेतो, पण मला आधी हे सांगा की तुमचे वडिलांचं नाव काय. त्याच्यावर त्या गृहस्थाने सांगितलं माझ्या वडिलांचं नाव प्रेम धवन, प्रख्यात गीतकार, हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रख्यात गीतकार प्रेम धवन. आणि त्याच्या पुढे त्या माणसाने म्हणजे त्यांच्या मुलाने असं सांगितलं की प्रेम धवन जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि अत्यंत शेवटच्या अवस्थेमध्ये होते, मृत्यूशय्येवरती ज्याला आपण म्हणतो इतक्या गंभीर अवस्थेमध्ये होते, आणि त्या अवस्थेत असताना प्रेम धवन यांना समजलं की दीदींना भारतरत्न जाहीर झाला आहे. आणि त्याही अवस्थेमध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या बेडवरती प्रेम धवननी लिहिलं होतं रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी. रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी. भाऊंना ही कविता पाठ आहे पण मला पाठ नाहीये, त्याच्यामुळे मला थोडासा आधार घ्यावा लागेल. रात सपने में मेरे आए कृष्ण मुरारी, पाव पकड़कर मैंने पूछा हे गिरिधारी, कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने, कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने, इस युग में ना आए तुम, क्या भूल गए वचन पुराने. बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पर आई, बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पर आई, मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई. वो बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए, वो बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए, प्यार का रस बरसाए, दिल का दुख दर्द मिटाए. एक बार जो सुन लो उसको हो जाए मतवारा, एक बार जो सुन लो उसको हो जाए मतवारा, उसकी धुन पर एक भारत क्या झूम रहा जग सारा. मैंने पूछा भगवान उस बंसी का कोई पता है, मैंने पूछा भगवान उस बंसी का कोई पता है. हंसकर बोले अरे वो बंसी तो भारत रत्न लता है, हंसकर बोले अरे वो बंसी तो भारत रत्न लता है. संगीत सृष्टीला पडलेलं एक सोनेरी स्वप्न. म्हणजे भाऊंनी त्या कार्यक्रमात अजून एक वाक्य वापरलंय तेही सांगतो. अतिपरिचयात सुद्धा अवज्ञा होत नाही अशी एकमेव गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे लता दीदींचा निखळ स्वर. तर या भारतरत्नांना वंदन करून आपण या दुर्गेच्या स्तवनाकडे जाऊया. अर्थात आता काही लोकांच्या मनात अशी शंका येणं स्वाभाविक आहे की
दिदी मोठ्या होत्याच गायिका म्हणून किंवा त्या गाणं कोकिळा त्यांना म्हटलं जायचं वगैरे वगैरे, ठीक आहे. पण मग तुम्ही दुर्गेशी संबंध जोडताय म्हणजे त्यांनी काहीतरी स्त्री शक्ती पण दाखवलेली आहे, काही कर्तृत्व देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणा असं पण काही केलेलं आहे का? तर आहे. याबद्दल खूप कमी बोललं गेलंय म्हणून थोडक्यात सांगतो. दमण दीवचा जो मुक्ती लढा झाला, गोवा दमण दीवचा, त्या मुक्ती लढ्यामध्ये सुधीर फडके यांच्यामुळे लता मंगेशकर या सहभागी झाल्या होत्या. आणि 2 मे 1954 या दिवशी पुण्यातील हिराबागेमध्ये एक संगीत रजनी झाली होती. ज्या संगीत रजनीमधून जमा झालेले पैसे हे त्या कार्यकर्त्यांना शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी म्हणून देण्यात आले. त्या कार्यक्रमामध्ये लता दिदी गायल्या आणि तिथून पुढे 12 वर्ष पुढे जो मुक्ती लढा चालला त्या मुक्ती लढ्यामध्ये सुधीर फडकेंच्या बरोबरीने लता दिदींनी काम केलंय. आज सुधीर फडकेंचा आठव करायचा अजून एक कारण, संघाची शताब्दी सुरू होती. काल 27 तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. तिथीप्रमाणे विजयादशमीला होती. तर या सगळ्या महात्म्याने म्हणजे काही जण हे का म्हटलं मी की काही जण हल्ली शंका, संघाचे स्वयंसेवक तेव्हा कुठे काय करत होते, स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचं योगदान काय, असा प्रश्न विचारतात. म्हणून आपल्याला माहिती असावं म्हणून सांगितलं. या गाण्याशी काही संबंध नाही. जय दुर्गे दुर्गती परिहारिणी. ऐकूया. ब्रह्मा शिव हरि
दुर्गति परिहारिणी दुर्गति परिहारिणी दुर्गति परिहारिणी सुरुवातीला स्वागत करताना कात्रेजीने निबंध बोलू शकतो का किंवा बोलूही शकतो हे तुम्हाला आज कळेल असं म्हटल्यामुळे पहिली 3 गाणी थोडी जास्त बोललो. आता भराभर पुढे जाऊ, गाणी ऐकू, कारण कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे आपल्याला सगळी गाणी पूर्ण करायची आहेत. त्याच्यामुळे थोडक्यात गाण्याबद्दल बोलून पटापट जास्त गाणी तुम्हाला ऐकवतो. आता हे सुद्धा मी गेल्या वर्षी बोललो होतो का माझ्या आता लक्षात येत नाहीये, त्याच्यामुळे मी परत बोलतो. पुनरावृत्ती झाली तर क्षमा करा. मी मगाशी असं म्हटलं की गेले 7 दिवस आपण या ठिकाणी गायन सेवा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. त्याच्यामध्ये एक कार्यक्रम हा गायन सेवेचा सुद्धा गेले 7 दिवस आपण करतो आहोत. मग अशा प्रकारच्या उत्सवांमध्ये असे कार्यक्रम जे विशेषतः गायनाचे किंवा कलेच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम का आयोजित करायचे, ह्याच्यामध्ये काय कारण आहे, तर ते कारण फक्त थोडक्यात आपल्या कानावरती घालतो आणि पुढे जातो. भगवंताची आपण 2 पद्धतीनं पूजा करतो. त्या एका पद्धतीला म्हणतात अंगभोग, म्हणजे पुष्पम पत्रम फलम तोयम, या पद्धतीने जी आपण रोज सकाळी आपल्या घरी असेल किंवा मंदिरामध्ये असेल जी पूजा करतो त्याला अंगभोग असं म्हणायचं. आणि गायन, वादन, नृत्य किंवा विविध कलांच्या माध्यमातून सुद्धा भगवंताची पूजा केली जाते, त्या पूजेला रंगभोग असं म्हणायचं. अशा 2 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताची पूजा करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या उत्सवांमध्ये अशा प्रकारे गायनाचे किंवा वेगवेगळ्या कलांचे आविष्कार करण्याची पद्धत सुरू झाली. एक प्रकारे गायनाच्या माध्यमातून, गायन सेवेच्या माध्यमातून केलेली ही भगवंताची पूजाच आहे असं लक्षात घेतलं की त्याप्रती तो भाव आपल्या लक्षात येतो, म्हणून तो फक्त आपल्या कानावरती घातला. आत्ताच बुवा मला सांगत होते की येता येता एक फरमाईश सुरू झाली. आणि कारण बुवा हेमंत देशमुख हे स्वतः पावस आहे आणि पावस म्हटल्यानंतर जे नाव सगळ्यात प्रथम डोळ्यासमोर येतं ते स्वामी स्वरूपानंद महाराज. तेव्हा स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग ऐकायचा अशी फरमाईश आता इथून खालून वर येता येता झाली. तेव्हा ती फरमाईश पुरी करूया आणि कार्यक्रमात पुढे जाऊया. शरणदाता रमावरा तुर्याधन श्री रागातला हा एक स्वामींचा अभंग ऐकू.
स्वामी म्हणे सौख्यकंद 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 स्वामी म्हणे सौख्यकंद रिद्धी सिद्धी उभ्या दासी, रिद्धी सिद्धी उभ्या दासी असं स्वामी महाराजांनी या पदामध्ये म्हटले. फक्त एवढंच ऐकून गेलं तर गैरसमज होतो. रिद्धी सिद्धी सुद्धा आपल्याकडे दास्यत्व करायला उभ्या राहतात का? राहतात, पण कधी? हा पुढचा कधीचा जो प्रश्न आहे ना, हा अनुत्तरित राहिला की गडबड होते. त्याच्यासाठीची सुरुवात श्रद्धेपासून असायला हवी. कुठल्याही उपास्य दैवतेवरती आपली श्रद्धा असायला हवी. आता श्रद्धा म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर, एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या तत्वावर मनापासून असलेला दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा. श्रद्धा असली तर भक्ती करता येते. मग भक्ती कशी करायची? तर भक्ती म्हणजे मी आणि माझं सगळं विसरून तू आणि तुझं असा भाव निर्माण करणं म्हणजे भक्ती करणं. स्वामी स्वरूपानंदानेच म्हटलंय, मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा होगो एकची तत्वता. हा भाव मनामध्ये जागृत झाला की भक्ती निर्माण होते. भगवंत पाठीशी उभा राहतो. निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे, काहीच साथ
सांगडे पडू नये, पण कधी वसुदेवाला भगवंतांनी आश्रय दिला, त्याला मार्ग दाखवला, पण जेव्हा वसुदेव त्या पाण्यातून नाकातोंडात पाणी जाईपर्यंत कृष्णाला डोक्यावरती त्या टोपलीमध्ये घेऊन जेव्हा यमुना पार करत होता, कृष्णांच्या पायाला पाणी लागलं, तेव्हा पाणी ओसरलं. वसुदेव जर काठावर बसूनच म्हणाला असता की पाणी आहे पण मी जाऊ कसा, तर भगवंत रिकामा नाही. त्याच्यामुळे रिद्धी सिद्धी उभ्या दासी ही अवस्था यायला इतकं सगळं मागे असावं लागतं. आणि त्याच्यासाठीचा कलियुगातला सगळ्यात सोपा मार्ग उपास्य देवतेचं नामस्मरण. उपास्य देवतेचा आत्ताच एक सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे सांगतो. मकरंद बुवा सुमंतांचं एक छोटी क्लिप सध्या खूप व्हायरल झाली. त्याच्यामध्ये ते सांगतायत की कुलदेवतेचं नामस्मरण सतत करत राहा, कुलदेवतेची उपासना विसरू नका, असा एक व्हिडिओ त्यांचा आता व्हायरल झालाय. तर कुलदेवतेची उपासना ही कलियुगामधला सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि अशी उपासना जर केली तर भगवंताला सुद्धा आम्ही शब्द वाचून बोललेलं कळेलच ना. प्रत्येक वेळेला ह्या पदाबद्दल प्रेमाच्या दृष्टीने किंवा भावगीताच्या दृष्टीने बोललं पाहिजे असं नाही. देवीच्या समोर बोलतोय म्हणून शब्द वाचून कळले सारे, हे जर माझ्या प्रेयसीला कळणार असेल तर ते भगवंताला का नाही कळणार. प्रेमस्वरूप आई आहे ना ती, आपण त्याला माऊली म्हणतो, तर त्या माऊलीलाही ते कळेल. कार्यक्रम भावगीतांचाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं भक्तिगीताकडून भावगीताकडे वळताना म्हणून थोडासा हा मधला पूल वेगळ्या पद्धतीचा बांधला. पाडगावकरांचं अतिशय गाजलेलं गीत शब्द वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे. शब्दांच्या पलीकडे
या पुढचं भावगीत जे आहे ते कवी अनिल या कवींचं आहे. त्या कवितेमध्ये कवी अनिल असं म्हणतात, सांगाल का त्या कोकिळा की झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली. याच्यामधले फक्त 2 शब्द आहेत, त्या 2 शब्दांबद्दल बोलतो आणि गाण्याकडे जातो. पहिलं, सांगाल का त्या कोकिळा असा शब्द इथे आला. इथे कोकिळा या शब्दाचा अर्थ घेताना ती कोकिळा असा न घेता, म्हणजे उदाहरणार्थ चैतन्य आहे तर चैतन्याला सांगा असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा त्याचा जसा आकारांती प्रत्यय येईल तसा तिथे अर्थ घ्यायला लागतो. याचं कारण कोकिळा गातच नाही, गातो तो नर कोकिळ गातो, कोकिळेला कंठ नाहीये. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, कारण आपण गाणं कोकिळा म्हणतो पण मुळामध्ये गाते ती कोकिळा नाही, गातो तो नर कोकिळ, कोकिळ गातो. त्याच्यामुळे इथे सांगाल का त्या कोकिळा, सांगाल का त्या चैतन्याला सांगा अशा अर्थाने तो शब्द घेऊया. आणि दुसरं, झार होती वाढली असं अनिल लिहितात. यामध्ये झार या शब्दाचा अर्थ कवीला अभिप्रेत असलेला दर्द भरेपणा असा त्या शब्दाचा अर्थ आहे. पंडितराव पवार यांना कवीने एक पत्र पाठवलं होतं, 1978 सालचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की त्या शब्दाचा, झार या शब्दाचा अर्थ दर्द भरेपणा असा आहे. एक वेगळे 2 शब्द होते की जे सहसा कानावरती न पडण्यासारखे होते, म्हणून त्याचे अर्थ फक्त कानावर घातले. गाण्याकडे वळूया. गाणं आता तुम्हाला कळलंच आहे. सांगाल का त्या कोकिळा की झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली. सुज्ञ श्रोते असल्यामुळे गाण्याचे शब्द सांगायला नको. ऐकू. कोणी झाला का सांगाल, कुणी झाला सांगाल का, कुणी झाला सांगाल का, कुणी झाला सांगाल का, कुणी झाला सांगाल का, सुजवाल का त्या कोकिळा.
आपण कार्यक्रमाला सुरुवात केल्यापासून गणेश स्तवन केलं, शिवस्तुती गायली, दुर्गा स्तुतीही गायली आणि म्हणून आज रविवार असल्यामुळे एक सूर्य या विषयावरती एक गाणं घ्यावं असा एक थोडासा आग्रह झाला आणि म्हणून एक अगदी छोटं गाणं आहे, गंगाधर महांबरेंचं एक गाणं आहे, पटकन होऊन जाण्यासारखं आहे म्हणून ते घेऊया. फक्त त्या गाण्याकडे जाताना मनामध्ये प्रश्न असा येतो की जर एखाद्या दिवशी तो आलाच नाही तर, एखाद्या दिवशी त्याने संप केला तर, एखाद्या दिवशी तो उपोषणाला बसला तर. हल्ली उपोषण जास्त प्रसिद्ध आहे, अगदी वाम चूक परत चूक काय ते असं उपोषण जास्त हल्ली करतात. त्याच्यामुळे तो उपोषणाला बसला तर आपलं काय होईल? अंधाराचं साम्राज्य पसरेल आणि अंधार मग तो सृष्टीतला असो, जनातला असो, मनातला असो, कुठलाही अंधार असेल तर तो नाहीसा करायचा असेल तर त्याच्यासाठी सूर्य उपासनाच आवश्यक आहे, सूर्यदेवांनीच येणं आवश्यक आहे. कारण आज दुर्दैवाने भारताच्या शेजारी पाजारी अशा प्रकारचा खूप अंधार पसरू लागला आहे. हे मी एवढ्यासाठीच बोलतोय, तुम्हाला थोडंसं कदाचित वेगळं वाटेल, पण गेले 6 दिवस तुम्ही गाणी ऐकली आहेत आणि गाण्यांच्या बद्दल वेगवेगळे प्रकार बोलून झाले, पण उत्सव साजरा करताना ह्याही गोष्टींची आवश्यकता आहे. हाही विचार आपल्या भक्तगणांमध्ये असला पाहिजे. आमच्या देवीनं महिषासुराचा वध केला आहे हेही भक्ताच्या लक्षात राहिलं पाहिजे. शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे दांडिया नव्हे, किंवा शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे कालचा रंग कुठला आणि आजचा रंग कुठला नव्हे. कुठल्याही देवीनं अमुक रंगाची साडी नेस आज असं सांगितलेलं नाही, कुठल्याही धर्मपुराणामध्ये असं सांगितलेलं नाही. असेल तर कृपया मला सांगा, माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल, पण माझ्या माहितीप्रमाणे असं कुठे सांगितलेलं नाही. महाराष्ट्र टाइम्सचं ही कृती आहे, महाराष्ट्र टाइम्सचं हे कर्तृत्व आहे. खूप वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्र टाइम्सचा खप कमी झाला होता त्यावेळेला त्यांनी 9 दिवस 9 वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची मॉडेल्स अशी प्रसिद्ध केली आणि आवाहन केलं आणि तो प्रकार आजही सुरू आहे. आजचाही महाराष्ट्र टाइम्स तुम्ही उघडून बघितला तर 2 नंबरच्या पानावरती अनेक महिलांचे फोटो तुम्हाला दिसतील त्या रंगातल्या साडीचे, आणि इतक्या महिलांचा माझा आलाय का तो फोटो असं म्हणून सगळेजण पेपर विकत घेतात. म्हणून हा सगळा चाललेला शुद्ध प्रकार आहे. आपल्याला माहिती असावं म्हणून फक्त आपल्या कानावरती घातलं. देवीचा या रंगांच्या रोजच्या रंगाशी काही संबंध नाही, पण देवीनं महिषासुराचा वध केला होता आणि ती शक्ती आमच्या मनगटामध्ये यावी यासाठी आज नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान इथे जे काही सगळं सुरू आहे यासाठी ह्या माझ्या सगळ्या महिला भगिनींच्या मध्ये ताकद निर्माण व्हावी. ती ताकद निर्माण व्हायची असेल तर सूर्याचा उजेड हा आपल्या जीवनामध्ये येण्याची गरज आहे. म्हणून सूर्यस्तुती गायची. महांबरे दिलेलं पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. प्रभाती सरेशी सारा चांदवीतला, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव.
दुनिया येशी माझिया घरास भक्ता ठाई कुंदनासे भक्ता ठाई कुंदनासे तुझा भक्ती भाव भक्ता ठाई कुंदनासे तुझा भक्ती भाव प्रभाती कलेश दिसाला चांदणका ही सगळी भगवंताची प्रार्थना, भगवंताची आराधना आपण जी करतो किंवा अशा प्रकारचे जे उत्सव संपन्न करतो, हे उत्सव संपन्न केल्यानंतर आपल्या मनात एकच भावना असते की मी भगवंताकडे काहीतरी मागणं मागावं आणि भगवंतानी मी मागितलेलं मागणं पूर्ण करावं अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. पण मग मागताना काय मागायचं हेही समजलं पाहिजे. मागणं कसं मागितलं पाहिजे. गोविंदाग्रजांनी त्यांच्या एका कवितेत कसं मागणं मागितलंय पहा. गोविंदाग्रज म्हणतात, आता दुःख नको नकोच सुखही होणार होवो सुखे. आता दुःख नको नकोच सुखही होणार होवो सुखे. इच्छा वावरती मनात तरीही केली मुकी तन्मुखे. जे काही घडते सदैव तुझिया इच्छा पडे ते घडे. जे काही घडते सदैव तुझिया इच्छा पडे ते घडे. ऐसे जाणून सोसण्यास मज दे सद्धैर्य दे तेवढे. हे भगवंता मला काय दे तर मला फक्त एवढंच दे की माझ्यावरती जर संकट आलंच तर ते संकट सोसण्याचं सामर्थ्य माझ्याकडे दे. आज 21व्या शतकामध्ये किंवा किंबहुना 2025 सालामध्ये आपण सामान्य अवस्थेत असलेले साधक इतकंच मागणं भगवंताकडे मागू शकतो. म्हणून आपण ते मागणं मागायचं. जेव्हा हे मागणं मागायची वेळ तुकाराम महाराजांवरती आली त्यावेळेला तुकाराम महाराजांनी काय मागणं मागितलं तर तुकाराम महाराज असं म्हणाले, भवबंधनी सोडवावे पद्मनाभा नारायण. ऐकूया.
या पदाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जे म्हणतो आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. सर्व देवांना नमस्कार केला तरी तो शेवटी केशवाशीच जाऊन पोहोचतो. तसं विष्णूचं वर्णन असलेल्या पदामध्ये शब्द वापरलाय सदाशिवा सहजरूप, जो शंकरांशी संबंधित आहे असा शब्द त्या पदामध्ये आलेला आहे. म्हणून एक वेगळेपण त्या गाण्याबद्दलचं लक्षात आणून दिलं. याच्यानंतर एक नाट्यसंगीत गाऊन घेऊ यासाठी म्हटलं. तिसरं महायुद्ध सुरू व्हायचंय ना 8 वाजता, म्हणजे आशिया कप मधली फायनल. 2दा हरवून झालं, तिसऱ्यांदा हरवायचंय. काही जण म्हणतात कशाला खेळायला जाता, जिथे जिथे जमेल तिथे तिथे सगळीकडे पराभव केला गेला पाहिजे यासाठी खेळायला जातात. त्यांचं नाक ठेचलंच गेलं पाहिजे. जिथे आम्हाला शक्य असेल तिथे आम्ही नाक ठेचून काढू. म्हणून दुबईत जाऊन नाक ठेचलंय, 2दा ठेचलंय, तिसऱ्यांदा ठेचूया. आणि त्यासाठी सर्वांची उपासना आवश्यक आहे. उपासनेचं फळ येतं कसं ते सांगतो आणि पदाकडे जातो पटकन. सावरकरांना विचारलं होतं जेव्हा देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर की सावरकर की आपला देश स्वतंत्र झाला तो कुणामुळे झाला. तेव्हा सावरकरांनी दिलेलं उत्तर असं होतं की जे प्रत्यक्ष सशस्त्र क्रांती ज्यांनी केली त्यांच्यामुळे झाला. त्या सशस्त्र क्रांतिकारकांना ज्यांनी आर्थिक मदत केली त्यांच्यामुळे झाला. ज्या सशस्त्र क्रांतिकारकांना ज्यांनी जेवू खाऊ घातलं, त्यांच्या जेवणाची नाश्त्याची चहाची व्यवस्था केली त्यांच्याही मुळे झाला. ज्या सशस्त्र क्रांतिकारकांना ज्यांनी आपापल्या घरात आश्रय दिला, ज्या वेळेला भूमिगत होण्याची वेळ आली त्याही वेळेला धोका पत्करून आश्रय दिला त्यांच्याही मुळे स्वातंत्र्य मिळालं. ज्या सशस्त्र क्रांतिकारकांना ह्यातलं काहीच जमलं नाही अशा ज्या लोकांनी यांना क्रांतिकारकांना आर्थिक स्वरूपात मदत केली त्यांच्याही मुळे स्वातंत्र्य मिळालं. आणि ज्या लोकांना यापैकी कुठलीच गोष्ट करता आली नाही त्या सगळ्यांनी रोज सकाळी आपापल्या घरात आपापल्या भगवंताची देवाची पूजा करताना गंधात फूल बुडवून जेव्हा भगवंतावर पुष्पम समर्पयामी म्हणून वाहिलं ना त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंताला सांगितलं की बाबा रे, ह्या पूजेचं जे फळ असेल ते फळ माझ्या क्रांतिकारकांच्या मागे उभं कर आणि माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दे. सामूहिक शक्तीची उपासना यासाठी मोठी असते. या सर्वांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. सामूहिक शक्तीची उपासना म्हणून मोठी आहे. सगळ्यांनी मिळून उपासना केली की ती शक्ती आपापल्या ठिकाणी जिथे जिथे उभी राहायला पाहिजे तिथे तिथे नक्की उभी राहते. आणि म्हणून शेजार अशांत असताना सुद्धा आमच्या इथला इंद्र भक्कम राहतो आणि भारतामध्ये काहीही अघटित घडत नाही. यासाठी
सामूहिक शक्तीची उपासना करायची आणि भगवंताला प्रार्थना करायची, त्या दुर्गेला प्रार्थना करायची की ह्या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या सगळ्या भक्तांना दळबळ दे. होनाजी बाळा या नाटकातलं पद ऐकायचं, ते त्या पदाचं वैशिष्ट्य फक्त सांगतो. चैतन्य पटवर्धन संवादिनीची साथ करतायत. गोविंदराव पटवर्धन यांचं काही नातं नव्हे, आडनाव बंधू, पण गोविंदराव पटवर्धन यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच संपलं आणि हे एकमेव नाट्यपद असं आहे की ज्या नाट्यपदामध्ये वादकांचा उल्लेख केला गेला. असं एकमेव मराठी रंगभूमीच्या इतिहासातलं एकमेव नाट्यपद जिथे शेवटच्या ओळीला दामू गोविंदा जोडले असं म्हटलं जिथे गेलं बुवांच्याकडून, ते हे नाट्यपद श्रीरंगा कमलाकांता.
या संस्थेच्या वतीनं या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या आजच्या गायन सेवेमध्ये गायन सेवा सादर करणारे आपले गायक कलाकार श्री हेमंत देशमुख, ज्यांचं शिक्षण श्री विश्वनाथ पोप रत्नागिरी आकाशवाणीवरती कलाकार होते त्यांच्याकडे आणि त्याच्यानंतर दापोलीचे श्री देवीदास दाता यांच्याकडे झालेलं आहे. पण हे त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगितलं, पण त्याच्या पुढे आता थोडंसं माझं सांगतो की हे जरी असलं तरी सुद्धा खरं म्हणजे ह्यांच्याबद्दल बोलायचं तर जसं म्हणतात ना की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल प्राप्त झाली, तसं ह्यांच्याकडे काहीतरी गतजन्मीपासूनच आलेलं शिक्षण असावं. कारण जितकं त्या अर्थाने त्यांनी लौकिक अर्थाने त्यांचं शिक्षण त्यांना पूर्ण करता संगीतातला पूर्ण करता आलेलं नाही, ते व्यवसायाने म्हणजे त्यांची नोकरी आरोग्य खात्यामध्ये ते फार्मासिस्ट म्हणून परवाच्या दिवशी आता सेवानिवृत्त होणार आहे. 30 सप्टेंबरला रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते सध्या कार्यरत आहेत आणि 30 सप्टेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. पण अतिशय एक उमदा गायक म्हणून ज्यांचं नाव घ्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठलेही आडेवेडे न घेता कधी कुठेही बोलवा, मी जे गातोय ते भगवंतासाठी गातो या भावनेने गाणं जर असेल तर ते हेमंत देशमुख म्हणून हा त्यांचा वेगळा परिचय. हे दोन कलाकार जे गेल्या वर्षी होते, संवादिनी साथ करणारे श्री चैतन्य पटवर्धन आणि तबल्याची साथ करणारे श्री प्रमोद तथा राजू धाकरस, हे आमच्या रत्नागिरीचे भूषण असलेले अतिशय दोन उत्तम कलाकार. आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मागे जे एक कलाकार दिसतात यांच्याबद्दल मला विशेष सांगितलं पाहिजे. यांचं नाव आहे श्री जयंत प्रभुदेसाई. त्यांचं वय वर्ष 68. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये नॅशनल इंडिया बरोबर ना नॅशनल इन्शुरन्स कंपनीमधून सेवानिवृत्त झाले आणि आज 68व्या वर्षी चैतन्यकडे हार्मोनियम शिकतायत. 6 महिने झाले त्यांनी हार्मोनियमचा क्लास चैतन्यकडे सुरू केलेला आहे आणि 68व्या वर्षी आज हार्मोनियम शिकायला सुरुवात केलेली आहे. आज आमच्यावरच्या सगळ्यांच्या वरच्या केवळ प्रेमाखातर, तुमच्या यादीत नसताना सुद्धा ते ॲडिशन झाले, ते यासाठी केवळ आमच्यावरचं प्रेम आणि संगीतावरचं प्रेम म्हणून ते आज आमच्यासोबत आले. असे श्री जयंत प्रभुदेसाई. या सर्वांच्या माध्यमातून आजची ही सेवा आपण या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न केला. माझं नाव निबंध कानिटकर. भैरवीनं कार्यक्रमाची सांगता करूया. भैरवीनं कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी फक्त मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की गेले 7 दिवस या ठिकाणी वेगवेगळ्या कलाकारांनी येऊन आपली गायन सेवा, विविध कलांची सेवा संपन्न केली. त्या दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करतो की आम्ही केलेली सेवा म्हणजे केवळ आम्हीच नव्हे तर गेल्या 7 दिवसामध्ये ज्या ज्या कलाकारांनी या ठिकाणी येऊन सेवा केली ती सेवा संपन्न करून घ्या. त्यांच्या चरणी ती सेवा आपण अर्पण करूया आणि देवीकडे मागूया की हे दुर्गा माते, या माझ्या पुढच्या पिढीला, या माझ्या देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी आज ज्याला जेन झी असा एक शब्दप्रयोग सध्या रूढ झालेला आहे, त्या जेन झीला राष्ट्र विघातक कार्यात न गुंतवता राष्ट्र विधायक कार्यासाठी प्रवृत्त करणारी बुद्धी दे. परम वैभवने तू मेतच स्वराष्ट्रम, अशी प्रार्थना करण्याची शक्ती आणि बुद्धी ही दुर्गा मातेने विशेषतः आमच्या जेन झीला द्यावी अशी त्या दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. या गेल्या सगळ्या दिवसांमध्ये म्हणजे एक प्रकारे आज गायन सेवेची सांगता आहे, कारण मी पत्रिका बघितली त्याच्यामध्ये उद्या परवा भजन सेवा आहे, त्याच्यामुळे गेल्या 7 दिवसाच्या गायन सेवेची आज सांगता आहे. त्याच्यामुळे या सगळ्या कलाकारांना त्यांच्या कलेमध्ये उत्तम प्रकारे यश दे आणि झालेली सेवा आपल्या चरणी मान्य करून घ्या, रुजू करून घ्या आणि अशाच प्रकारे उत्तरोत्तर अधिकाधिक उत्साहानं हा सगळा भक्तगणांनी मिळून संपन्न केलेला उत्सव जास्तीत जास्त उत्साहानं साजरा करून घ्या अशी त्या देवी दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आजच्या या कार्यक्रमातून भैरवी म्हणून आपला निरोप घेताना या हेमंत देशमुखांच्या अतिशय सुस्वर अशा असलेल्या गायनामध्ये
माझं निवेदन ज्या शब्दांवर आधारित होतं त्या शब्दांविषयी ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. आणि म्हणून शब्द समजून घ्या, शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या. हवा तेव्हा हवा तिथे, निशब्दालाही मान द्या. म्हणूनच थांबतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, शुभरात्री. भैरवीनं कार्यक्रमाची सांगितलं. सौहारुनी अरी रघुकुल दीपक, सौहारुनी अरी रघुकुल दीपक, आले हो श्री राम म्हणा, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. सौहारुनी अरी रघुकुल दीपक, सौहारुनी अरी रघुकुल
करुणी अद्भुतवाची अमोलमूर्ती सोबत जन दोन मिनिटं आम्हाला फक्त द्या आणि उठू नका, कारण रंगभोग स्वरूपातील ही गायन सेवा देवीची पूजाच आहे. कलाकारांना प्रसाद देऊया म्हणजे खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न होईल. जय जगदंब उदयोस्तु. आजच्या षष्टीच्या दिवशी रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या गायन सत्रामध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम रत्नागिरी येथील कलाकारांनी या ठिकाणी सादर केला. जरा जोरदार टाळ्या आपण वाजवूया आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊया. आज योगा कसा आहे बघा, मगाशी कीर्तनकारांनी सुद्धा राम आख्यानच लावलं होतं आणि सीता स्वयंवर पार करून ते थोडे कथेच्या पुढं गेलेले होते आणि हेमंत बुवांनी आज रावणाचं हनन करून तो संहारुनी अरी म्हणजे तो रामाचा अरी म्हणजे तो रावण त्याचं हनन करून या ठिकाणी अति सुंदर अशी भैरवी संगीत कैकई या नाटकातली ललिता बापट यांची भैरवी आहे आणि अतिशय सुंदर असं संगीत त्याचं अशोक पत्की आणि अभिषेक बुवांनी गुरु शिष्यांनी तयार केलेला आहे. अप्रतिम असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण ऐकला. कलाकारांना प्रसाद देऊया. सुरुवातीला आदरणीय हेमंतजी देशमुख यांच्यासाठी अजून टाळ्या का वाजवल्या तर 30 सप्टेंबरला ते आरोग्य खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत, पण मनाचं आरोग्य जपण्यासाठी ते गातच राहणार आहेत पुढे. त्यामुळे सुरुवात त्यांच्यापासून करतो आहोत. अध्यक्ष विष्णुकाका करंबळेकर वेदमूर्ती प्रसाद देत आहेत हेमंतजी देशमुख यांना. धन्यवाद. त्यानंतर वयानं ज्येष्ठ असणारे आमचे जयंत प्रभुदेसाई दुर्गाप्रसाद काजरेकर सचिव, त्यांच्या हार्मोनियम वादनासाठी जरा शुभेच्छा देऊया, त्यांच्या गुरूंना शुभेच्छा देऊया. आजचे तबलावादक प्रमोद उर्फ राजू धाकरस यांनाही या ठिकाणी प्रसाद देण्यात येतोय, त्यांनी स्वीकारावा. आजचे हार्मोनियम वादक नावाचे चैतन्य असणारे चैतन्य पटवर्धन, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आणि त्यांनाही प्रसाद देण्यात येतोय. जोरदार टाळ्या वाजत राहू दे. आणि एवढ्यासाठी म्हणतो की आज निवेदकाची परीक्षा होती रसिकांनी घेतलेली, त्यामध्ये निबंध होता परत एकदा ऐका, भक्ती नाट्यधारा निवेदन आणि त्या निबंधाला 10 पैकी 10 गुण मिळालेले आहेत, म्हणजे 100 गुण मिळालेले आहेत. त्यामुळे ते कशासाठी म्हणतो मी तर बोलल्यानंतर टाळ्या पडणं हे कोल्हापूरशिवाय अजून कुठे अनुभवाला येत नाही, ते आर्यादुर्गेत येतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्यामुळे निबंध कानेटकर यांचं खूप अभिनंदन. त्यांनाही प्रसाद या ठिकाणी देण्यात येतो. तसेच आम्हाला नेहमी सहकार्य करणारे निवेदनामध्ये जेव्हा आर्यादुर्गेमध्ये काही कार्यक्रम असतो त्यावेळी कधीही हाक मारा अटकाने येणारे माणूस म्हणजे संजय कात्रे सर, त्यांनाही आम्ही श्रीफळ देण्याची विनंती करतो. धन्यवाद. यानंतर पालखीला सुरुवात होईल. पालखी मार्गामध्ये ज्या ज्या गाड्या उभ्या आहेत त्या कृपया अन्यत्र पार्क कराव्यात. विशेषतः ज्या 4 व्हीलर पालखी प्रदक्षिणा मार्गामध्ये आहेत त्या कृपया अन्यत्र पार्क कराव्यात. धन्यवाद.